नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला वांग्याची कटाची आमटी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर ही सर्वात आधी मी वांग्याचे काप करून घेतलेत. आता त्याचा मसाला बघूया. कांदा, टमॅटो, जिरे, तीळ, खोबरे, आलं, लसूण हे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. हे आता बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून झाल्यानंतर आता पातेलं ठेवले तापायला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, जेवढं लागतं तेवढं. ते तेल घालून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये चटणी टाकून घेऊया, लाल तिखट घालून घेऊया. मग त्याच्यामध्ये हळद, हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मग हा जो वाटण केलेला मसाला आहे ना तो त्यात टाकून घ्यायचा. त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर थोडासा हलवायचा, मिक्स करायचा. हा थोडासा भाजून झाला आहे, अजून थोडासा भाजून घ्यायचा. त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा. हे गरम पाणी आहे. आता हा मसाला भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना आपण आता हे वांग्याचे काप केलेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. वांग्याचे काप टाकून झाल्यानंतर हे मिक्स करायचं आणि 5 मिनटापर्यंत असंच ठेवून घ्यायचं. असंच ठेवायचं हे 5 मिनटं, म्हणजे व्यवस्थित शिजतात वांगी मसाल्यामध्ये. मग ते झाकण आता ह्याला ठेवते. किती छान सुगंध येते. आता हे 5 मिनटं ठेवून झालेलं आहे. तर याच्यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ना ते घालून घेते. हे गरम पाणी आहे, ते गरम पाणी आता त्याच्यामध्ये घालून घेते. गरम पाणी घालून घेते. मग त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना टाकून घेते. टाकून घेतलेली आहे. बघा कशी छान मस्तपैकी आमटी झालेली आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.